Please like and subscribe to Nisha's Classics and press the bell icon. ॐ श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। जय जयाजी गजानना मङ्गलमूर्ति सिन्दूरवर्णा महापराक्रमी शिवनन्दना वन्दनमाझे स्वीकारी। आता नमितो ब्रह्मनन्दिनी माय शारदा विश्वमोहिनी सरस्वती वाग्विलासिनी उपकारक जी अभ्यासका ही विद्यादात्री भगवती असे वेद माता चैतन्य शक्ती सकल शब्दांची मूळ स्फूर्ती चत्वारी वाणी देवता ही श्वेत पद्मासना ब्रह्माणी वरदांबिका विश्वस्वामिनी जगन्माता विद्यास्वरूपिणी पुण्यदायक उपासका ही सद्विद्या सृष्टिकर्ती आत्मनिष्ठांची स्थिरमती जीवन्मुक्तांची सायुज्य मुक्ती भक्ती हरिदासांची ही ईश्वराची निजशक्ती योगीजनांची परमशांती ज्ञानियांची निर्मळ विरक्ती सच्चिदानंद स्वरूपिणी ही शोभा लावण्याची प्रभा परब्रह्मरूप सूर्याची कला सत्रावी जीवनाची अव्यक्ताची व्यक्तस्थिती जे जे जाणिवेसी कळते शब्दे उमगते मना भासते नानारूपी जगी वर्तते तिचेच रूप निश्चय तीच कला विद्या नाना तीच सकल कार्याची प्रेरणा तीच उपासना विविध साधना घडविते मोडते ब्रह्मांडे दया क्षमा तृषा तृप्ती स्मृती निद्रा धृतिमती प्रीती लज्जा प्रज्ञा शांती लीला तिच्याच जाणाव्या तीच निश्चल स्वरूप स्थिती विवेक बुद्धी सुपथावरती म्हणून शास्त्रे वेद श्रुती स्तविती वाग्भवानी ते तिच्या सहाय्या वाचून कैसा अभ्यास श्रवण पठन नाही भक्ती स्तवन भजन व्यर्थ अवघे जाणावे ऐसे महात्म्य अपरंपार वर्णिता थकले थोर मान्यवर तेथ बालक मी पामर काय सांगू आणखी म्हणून विनवितो ब्रह्मचारिणी तू कृपाळू अंतःकरणे मजवरी कृपा दृष्टी ठेवूनी करून घे तव कार्या सरस्वती तव श्रेष्ठ महती वर्णिता मोदन मावे चित्ती ऐकाता तुझीच स्तुती एकाग्र होनी मायगे तू शिवांगीची शक्ती अभिन्नपणे करिसी वस्ती जेवी नेत्रात दृष्टी शक्ती पुष्पा माझी सुगंध पै तू निर्गुण निराकार साकारानि विश्वाकार तव प्रसन्नत्वे निरंतर जागृती विवेक बुद्धी ते तू स्वयं प्रकाश वाग्विलास रूप परम ईश्वरी सत्तारूप तू साक्षात आत्मस्वरूप रसगुण ब्रह्मानंदाचा तू अनादि सिद्धादि शक्ती चारी वाणींची अधिष्ठाती तुझ्या कारणे गौरव प्राप्ती सकल ग्रंथ साहित्या मन इंद्रिये शरीराप्रत चेतना रूपे करिसी प्रवृत्त बोलने बोध होणे निश्चित तव कृपेच सरस्वती तूच शब्द ब्रह्माची उत्पत्ती तूच ज्ञान महामती तव कृपेच अवतरती निर्गुण विचार शब्द रूपे तूच अंतर्मनाची दिठी तूच बहिर्मनाची विषय प्रीती तूच साक्षीभूत अंतःशक्ती अगोचर अत्यंत तव नामाचा महिमा मोठा त्याची अपरंपार श्रेष्ठता तिन्ही त्रिकाळ नर जपता होती ज्ञानवंत ते पहिले नाव ते भारती दुसरे नाव सरस्वती तिसरे शारदा प्रख्यात जगती चौथे हंसवाहिनी तव पाचवे नाव ख्याता सहावे वागीश्वरी तथा कुमुदी सातवे म्हणे ज्ञाता आठवे ब्रह्माचारिणी नववे बुधमाना आणि दहावे वरदायिनी अकरावे चंद्रकांती म्हणून बारावे भुवनेश्वरी
द्वादश नावे ही नित्य पठता जिह्वाग्री वससी शारदा माता उपासकांसी विद्या पवित्रता प्राप्त होतसे त्वत्कृपे तुझ्या वाचून या जगती रिता ठाव नाही भगवती तूच एक कल्याण करती शुभदे परममंगले अवघी कार्ये या जगती त्वत्प्रसादे सिद्ध होती सूक्ष्मानी व्यापक सृष्टी असे निर्मिती तुझीच पै महादेवी तू बुद्धिदेवता जगद्वंद्या परमश्रेष्ठा नये वर्णिता तव महानता जगनिशब्द नम्रत्वे ज्ञानानि विज्ञानाकल शास्त्रार्थ विषय व्याकरण स्वर उच्चार शब्द विवेचन अधिष्ठात्री तू यांची सकल विद्या कला कल्पना याची तूच मूळ प्रेरणा तूच प्रयत्न ध्येय साधना सिद्धता ही तूच एक विश्व प्रकाशक शुद्ध मानसा परम सुखदायक ज्ञानवर्धिनी बहुपदेशक सकल ऐश्वर्यदायिनी अखिल चराचरी तुझीच सत्ता अगाध सामर्थ्य नाकळे चित्ता उदंड कीर्ती उदंड प्रतिष्ठा जय जयकार उदंड तव सेवेचे गुह्य जाणती थोर कवीश्वर विधिहर श्रीपती ज्ञान तपस्वी धन्यता पावती तव गुणगाने यशस्विनी ईश्वरनिष्ठ संत श्रेष्ठी पंडित बुधगण भावे स्मरती विद्वान विद्यावाचस्पती होती नम्र तव चरणी हे वैष्णवी तव कृपा दृष्टी वळता मुके वेदशास्त्र पढती जन्मांधरत्न पारखी होती मूढ गाजविती विद्वत्सभा तू अक्षरांचे जीवन विचार रूपी अमोघ रत्न हे वरदे तव चातुर्य पाहुन उमारमाही अचंबित तव अपार सौंदर्य पाहुन होती मुग्ध असंख्य मदन अष्टनायिका लज्जित होऊन अवलोकिती वसुंधरा तव पावले जेथ उमटती तेथ वसंत लोळन घेती अंग सुवासे भरुणी जाती दाही दिशा तत्काळ ध्यान सुरम्य अतिमनोहर लावण्य कोमल सुकुमार सुंदर कुरळ केश संभार दिव्य मुकुटमस्तकी विस्तीर्ण भाळी कुंकुम तिलक नेत्र कमळा समान सुरेख सरळ नासिका अतिमनमोहक अधर आरक्त वर्णते कर्णफुले निज तेजे झळकती जणू शशी भानूच वाटती त्यांची प्रभा मस्तकावरती पसरली तुझी या शांभवी श्रवणी मौक्तिक घोष चमकती ते नक्षत्रपुंज भासती सुहास्य वदन प्रसन्न मूर्ती सात्विक तेज विलक्षण धवल वस्त्र अंगावरती कंठी सुगंधी माळा रुळती दिव्यालंकार अधिक सुखावती शोभा काय वर्णावी जपमाळ पुस्तक घेऊन हाती विराजसी तू हंसपृष्ठी आलाप छेडिता विनेवरती मुग्ध होय त्रैलोक्य थोर महिम्न म्हणुनी देव सिद्ध चारण गणगंधर्व श्रेष्ठ मुनिजन ठेविती भाव तुझे आचरणी शारदे मीही सद्भावे तुलाच शरण केले आदरे तुझेच स्तवन माते गोडते घेई मानून बोल बोबडे कौतुके मीनच जाणे तव थोरपण तरीही अल्पसा केला प्रयत्न यास्तवने तू प्रसन्न होऊन देई आशीर्वाद मज लागी तव कृपेने मिळावे ज्ञान हो एकाग्रे नित्य अध्ययन त्वाम जिह्वाग्री बैसून मधुरवाणी बोलावी हो प्रज्ञा प्रकाशित ओज तेज लाभो बुद्धिप्रत मम संभाषण सुजनाप्रत करो संतुष्ट सर्वदा सकल दोषांचे हो निरसन अंगी बाणावे सद्गुण प्राप्त हो मार्गदर्शन विद्वानांचे मज लागी सदा विवेक राहो जागृत कृतीही असावी संयमे युक्त वसो शांती मम हृदयात समाधानही वर्तावे हो प्रासादिक कवित्वलेखन कला विषयांचे आकलन निर्लसता आणि उत्तम स्मरण सत्संगती लाभावी देव देश धर्म गुरुजन जनक जननी आप्तजन यांची सेवा घडो निशिदिन कर्तव्य नेमके समजावे प्रयत्नशीलता सद्भक्ती सदाचार आणि सन्मती व्हावी प्राप्त उज्ज्वल कीर्ती तैसेच सुयश निजकारी अधिक काय सांगू आता ठेवी मस्तकी वरदहस्ता शारदे तव कृपा होता
काय न्यूनते राहील. सज्जन हो हे सरस्वती स्तोत्र असे उद्बोधक परमपवित्र. याच्या पठने इहपरत्र कल्याण होईल सर्वथा. होईल विद्याभ्यासी प्रगती, मान सन्मान प्रतिष्ठा जगती. निपुणता विविध विषयीती, सद्गुणवृद्धी निश्चये. क्षात्र क्षात्रादिक सर्वांनी, नानाविध कला उपासकांनी. नित्य शारदा मनी स्मरूनी, मनावे श्रद्धेने स्तोत्र हे. अश्विन शुक्ल दशमीसी, पूजनी सरस्वती देवीसी. सद्भावे वाचावे या स्तोत्रासी, तेने प्रसन्न भगवती. सेवने मधलाभ उपासका, करील कृपा वरदांबिका. ऊर्जितावस्था त्या भाविका, सौख्य पावेल सर्वत्र. शके 1926 अधिक श्रावण शुद्ध एकादशीस. सायंतनी शुभ समयास स्तोत्र संपूर्ण जाहले. माते सरस्वती हे स्तवन, तुझ्याच चरणी करीतो अर्पण. जितेंद्रनाथ अनन्य शरण, कृपा दृष्टी ठेवावी. इति श्री जितेंद्रनाथ रचित श्री सरस्वती स्तोत्र संपूर्णम.